भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। 3 दुःखदारी दूर करते हुए उद्धार। महान त्यागी बाबा जुमदेवजींनी सांगितले आहे की मानवाने जर परमेश्वराला प्रिय असणारे कार्य केले आणि मोह, माया तसेच अहंकाराचा त्याग केला, सर्वांशी सत्य व्यवहार केले, तो मर्यादेने वागला आणि प्रेमाचे आचरण केले तर तो मानव परमेश्वराला नेहमी प्रिय असतो। प्राकृतिक वातावरणामुळे त्याला दुःख येते तसेच त्याला जीवन जगताना अनेक प्रकारच्या अडीअडचणी येतात। अशा वेळेस तो अनेक उपचार करतो। त्यावेळेस परमेश्वराला समोर ठेवून उपचार केले तर त्याचे दुःख लवकर नष्ट होते आणि त्याच्या अडचणी सहजगत्या नष्ट होतात। या कामात परमेश्वर त्याला साथ देतो। सरतेशेवटी मानवाला परमेश्वर मुक्ती देतो व त्याला मोक्ष प्राप्त होतो। म्हणजेच मानवाला परमेश्वराच्या चरणी स्थान मिळते। अशा प्रकारे परमेश्वर मानवाचे दुःख दूर करून शेवटी त्याच्या जीवनाचा उद्धार करतो। 4 इच्छा अनुसार भोजन। मानव जन्माला आल्यावर त्याला पूर्ण आयुष्य घालविण्याकरिता खूप गोष्टींची आवश्यकता भासते। तो आपले जीवन सुखी आणि समाधानी कसे बनू शकेल याकडे त्याचे जास्त लक्ष असते। तेव्हा त्याने भगवंताजवळ त्याला पाहिजे असलेल्या वस्तूंची इच्छा केली आणि परमेश्वराजवळ विनंती केली तर त्याला ती वस्तू सहज सुलभरित्या मिळते। हेच इच्छा अनुसार भोजन होय। इच्छा अनुसार भोजनाचा अर्थ मानवाला केव्हाही, जेव्हा त्याला जे काही खाण्याची इच्छा झाली तर तेच खायला मिळाले पाहिजे असे होत नाही। जसे असेल माझा हरी तर देईल पलंगावरी हे चुकीचे आहे। त्याने ज्याप्रमाणे कार्य केले असेल त्याचप्रमाणे त्याने इच्छा केली तरच त्याला ती वस्तू मिळते, अन्यथा मिळत नाही। म्हणजेच इच्छानुसार भोजनाकरिता त्याला त्याप्रमाणे कर्म करणे महत्त्वाचे आहे। भगवान बाबा हनुमानजी की जय। महान त्यागी बाबा जुमदेवजी की जय। परमात्मा एक। सत्य, मर्यादा, प्रेम कायम करने वाले, अनेक वाइट व्यसन बंद करने वाले, मानव धर्म की जय।